नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आताच्या ब्रेकिंग न्यूजमध्ये। मित्रांनो, भारतामध्ये लिव्ह इन रिलेशनशिपचं प्रमाण सध्या वाढत आहे। समाजाने याला पूर्णपणे स्वीकारलं नसलं तरी कायद्यानं मात्र याला गुन्हा मानलेला नाही। भारतामध्ये लिव्ह इन रिलेशनशिपला कायदेशीर मान्यता आहे, परंतु यासाठी काही अटी या पूर्ण कराव्या लागतात। ही व्यवस्था दोन प्रौढ व्यक्तींमध्ये परस्पर संमतीने लग्नाशिवाय एकत्र राहण्याची आहे। भारतीय कायद्यानं सर्वोच्च न्यायालयाच्या अनेक निर्णयांनी याला सामाजिक आणि कायदेशीर वैधता दिली आहे। मात्र अनेकदा लिव्ह इन रिलेशनशिपमधील जोडप्यांमध्ये मतभेद होतात, वाद होतात, जे काही वेळा महिलांवरील अत्याचार किंवा हिंसाचाराच्या स्वरूपामध्ये समोर येतात। अशा परिस्थितीमध्ये लिव्ह इन रिलेशनशिपमधील महिलांचे अधिकार काय आहेत आणि त्यांना जोडीदाराच्या संपत्तीमध्ये अधिकार आहे का, हे आता सुप्रीम कोर्टाने स्पष्ट केलं आहे। काही अभ्यास आणि अहवालानुसार भारतामध्ये लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये जाणाऱ्या जोडप्यांची संख्या ही हळूहळू वाढते आहे। विशेषतः दिल्ली, मुंबई, बँगलोर आणि पुणे सारख्या शहरांमध्ये प्रत्येक 10 जोडप्यांपैकी एक जोडपं हे लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत आहे। उत्तराखंडमध्ये समान नागरी कायदा म्हणजेच UCC लागू झाल्यानंतर प्रथमच लिव्ह इन रिलेशनशिपमधील जोडप्यांना कायदेशीर मान्यता मिळाली आहे। लिव्ह इन रिलेशनशिपमधील महिलेला घरगुती नातेसंबंधामध्ये गणलं जातं। ती घरगुती हिंसाचाराविरुद्ध कायदेशीर संरक्षण आणि पोटगी मागू शकते। दीर्घकाळ लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहिलेल्या महिलेचा जोडीदार जर नातं तोडत असेल तर ती महिला पोटगीचा दावा करू शकते। लिव्ह इन रिलेशनशिपमधील महिलेला जोडीदाराच्या घरात राहण्याचा अधिकार आहे। जर जोडीदारानं तिला तिथे राहण्यास नकार दिला तर ती कायदेशीर मार्गाने आपला अधिकार मिळवू शकते। लिव्ह इन रिलेशनशिपमधून जन्मलेल्या मुलांना कायदेशीरदृष्ट्या वैध मानलं जातं। त्यांना त्यांच्या वडिलांवरती जे अधिकार असतात तेच अधिकार मिळतात। मुलाला वडिलांनी कमावलेल्या संपत्तीवरती देखील अधिकार मिळतो। तर मग मित्रांनो, अशा पद्धतीनं लिव्ह इन रिलेशनशिपमधील महिलेला समजा तिला मुलं झाली तर त्यांना जरी तुम्ही लग्न केलेलं नसलं तरी देखील अशा प्रकारचे अधिकार मिळत असतात। तर मग मित्रांनो, हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा। आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।